तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। आपाचीवाडी तालुका निपाणी येथे 110 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रासाठी 26,12,42,000चा निधी मंजूर झाला असून सदर निधीतून लवकरच विद्युत उपकेंद्र निर्मितीस प्रारंभ होणार असल्याची माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सोमवारी आपाचीवाडी येथे पत्रकार बैठकीत दिली। लक्ष्मण चिंगळे पुढे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात एकूण 8 विद्युत उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून त्यात सर्वप्रथम आपाचीवाडी येथील केंद्राचा समावेश आहे। आपाचीवाडी येथे विद्युत उपकेंद्र झाल्याने कुर्ली, आपाचीवाडी, भाटनांगनूर, मतिवडे, हदनाळ, सुळगाव या 6 गावातील 5 ते 6 हजार एकर शेतीचं क्षेत्र पाण्याखाली येणार आहे। आपाचीवाडी येथे विद्युत उपकेंद्र व्हावं यासाठी अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांची मागणी होती, मात्र त्या प्रयत्नांना यश मिळालं नव्हतं। यापूर्वी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी विद्युत उपकेंद्रासाठी सर्वप्रथम पत्र दिलं होतं, त्यानंतर कुठलंही पत्र दिलं नव्हतं। बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला। मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या आदेशावरून निधीसह मंजुरी घेतली। त्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांचे मोलाचे सहकार्य मिळालं। शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर विद्युत उपकेंद्राला तातडीनं मंजुरी दिल्याने राज्यातील सिद्धरामय्या सरकार हे शेतकरी व गोरगरिबांचे सरकार असल्याचं सिद्ध झालं आहे। या कामासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीज मंत्री के.जे. जॉर्ज, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियंका जारकिहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांचे मोठं सहकार्य लाभलं असल्याचं त्यांनी सांगितलं की गेल्या महिन्यामध्ये 2 महिने झाले असतील ना, 2 महिन्यापूर्वी 110 केव्ही सबस्टेशन संदर्भात आप्पाचीवाडीला आपण व्हिजिट केलो। या संदर्भात दैनिकामधून अनेक जणांनी हे आपण मंजूर केलेलं आहे म्हणून सांगितलं सुद्धा, परंतु या संदर्भात यापूर्वी आदरणीय काकासाहेब पाटील यांनी जे एक पत्र दिलं होतं त्याच्यानंतर कुठलेही पत्र वगैरे कोणी दिलेलं नव्हतं। या संदर्भात मग पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर ते पाठीमागचं काय आहे ते असू दे, नवीन प्रोसेस चालू करा आणि ते फास्ट करा म्हणून फॉलोअप करायला जबाबदारी माझ्याकडे आणि त्यांची PA पंडू मणिकेरी यांना दिली। सातत्यानं पाठपुरावा करून पॉवर मिनिस्टर के.जे. जॉर्ज आणि सतीश अण्णांना सातत्यानं घेऊन जाऊन 4-5 मीटिंग या 2 महिन्यामध्ये करून 3-7 तारखेला जी मीटिंग झाली 3/7/2025 ला, या मीटिंगमध्ये जे बेळगाव जिल्ह्यातले 8 सबस्टेशन्स मंजूर झाले, त्यात 1 नंबरला आप्पाचीवाडी सबस्टेशनला त्यांनी मंजुरी दिलेली आहे। 110 केव्हीचं हे सबस्टेशन आहे। याचा लाभ म्हणजे हे जे कुर्ली, आप्पाचीवाडी, हदनाळ, मतिवडा, भाटनांगनूर या सर्व गावांना याचा लाभ होणार आहे। आणि ते वारंवार जे वीज लपंडाव विजेचा होतो, पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी उचल करणं हे अवघड जातं। म्हणजे पीक पाणी बघत बसणं, पण पाणी पिकाला पोचता येत नव्हतं। ही सबस्टेशन झाल्यानंतर ही जी समस्या आहे ही समस्या पूर्णपणे निकालात निघणार आहे। या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना जी अनेक वर्षापासून ही सातत्यानं पाठपुरावा करत आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीमधली गावठाणमधली 5 एकर जागा सुद्धा या सबस्टेशनसाठी ऑलरेडी दिलेलं आहे। त्यामुळं ही काम फास्ट होण्याला मदत झाली। काही ठिकाणी जागेअभावी सबस्टेशन होत नाही, जागा मिळाली नाही, पण या ठिकाणी जागा उपलब्ध झाली
म्हणून हे फाईल तातडीनं पुढं सरकवण्यात आलं आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सतीशअण्णा जारकिहोळी, खासदार आदरणीय कुमारी प्रियंका जारकिहोळी यांच्या सातत्यानं हे प्रयत्न करत असताना दररोज बेंगलोरला गेल्यानंतर पहिलं काम काय असेल तर त्या आप्पाचीवाडी सबस्टेशन कुठंपर्यंत आले, मग दुसरी कामं आम्ही तिथं त्याचं पूछताछ करायचं आणि दुसऱ्या कामाला लागायचं. असं कंटिन्युअस 2 महिने याचं पाठलाग केल्यानंतर टेक्निकल अप्रुव्हल असेल किंवा बाकीच्या 2-3 अप्रुव्हल आणि कागदपत्रांची सगळी पूर्तता निपाणी KEBचे अक्षय चौगले यांनी फार कोऑपरेशन केलं त्या संदर्भात आणि सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं 3 तारखेला झालेल्या बैठकीमध्ये दुसरी त्यांचं आलेलं आहे आणि याच्यामध्ये हे सबस्टेशन अप्रूव्ह झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. आणि याचं खरं श्रेय हे आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशअण्णा जारकिहोळी यांना जातं. याचं श्रेय कुणी मी केलं म्हणून आमदारांनी सुद्धा दिलेलं होतं स्टेटमेंट, पण ते चुकीचं आहे. कारण काही सिंगल पत्र सुद्धा न देता मी केलोय म्हणणं केलाय तर कुठं आहे प्रोजेक्ट यायला पाहिजे ना, कागदावर तर यायला पाहिजे, कुठेतरी यायला पाहिजे. म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो, कर्नाटकामधला सन्माननीय सिद्धरामय्या साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील जे काँग्रेस सरकार आहे हे काँग्रेस सरकार सातत्यानं शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी त्याच्या काय पाणी योजनेला जे पॉवर कनेक्शन असतं ते पॉवर मिळालं पाहिजे, म्हणून सबस्टेशनची नितांत गरज आहे. असं वेगवेगळ्या माध्यमातून स्वतः पालकमंत्री पॉवर मंत्र्यांच्याकडे जाऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन याची पूर्तता केलेली आहे. आम्ही सर्व या भागातील मंडळी जे आहोत या सगळ्या गावातल्या शेतकरी बंधू आहेत, या सर्वांच्या वतीनं मी एक प्रतिनिधी म्हणून आदरणीय सतीशअण्णा जारकिहोळी यांचं मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. याचा टोटल जो खर्च आहे ते 26,12,42,000 हे टेंटेटिव्ह त्यांचा बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि काम ताबडतोब या कामाला सुरुवात करून याची पूर्तता सुद्धा लवकर होईल अशा प्रकारची ग्वाही आदरणीय जिल्हा मंत्र्यांनी दिलेली आहे. आणि त्यांच्या आदेशानुसार आज हे आमच्या हाती आज हे आल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत आहोत, आता मंजुरीचं पत्र नसताना बोलणं हे चुकीचं ठरतंय, पण मंजुरी आल्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर पत्रकार परिषद घेणं योग्य आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि लवकरात लवकर सबस्टेशन विनाविलंब फंड अवेलेबल आहे, याच्यासाठी वेगळ्या फंडाची तरतूद आहे, त्यामुळं काम थांबणार नाही. म्हणून या सर्वांचं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब, आदरणीय ऊर्जा मंत्री KJ जॉर्ज साहेब, जिल्हा मंत्री आदरणीय सतीशअण्णा जारकिहोळी आणि आमच्या चिकोडी लोकसभेचे खासदार कुमारी प्रियंका जारकिहोळी या सर्वांचं मनापासून आपण अभिनंदन करतो. आणि या कामामध्ये सर्वांनी सहकार केलेले आदरणीय माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील साहेब आणि काकासाहेब असेपर्यंत काकासाहेब सुद्धा या कामासाठी पूर्तता केले. राहिलेली कामं आम्ही पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न, त्या दिवशी सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं ते काम थांबलेलं आहे, त्याला चालना मिळालेली नाही, पण हलसिद्धनाथाच्या आशीर्वादानं त्या दिवशी आपण येऊन गेल्यानंतर पुन्हा ह्या कामाला चालना मिळाली आणि विनाविलंब 2-2.5 आम्हाला हे वाटलं नव्हतं की एवढ्या फास्ट काम केल्यानंतर एवढ्या लवकर मंजुरी मिळेल, परंतु आम्ही दुसरं काम कुठलंच केलेलं नाही या 2 महिन्यात. कारण हे अत्यंत शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाचं असल्या कारणानं हा काम व्हायला पाहिजे म्हणून दिले. आणि आज ती कॉपी मी पत्रकारांना
देतो. ही मंजुरीचा अप्रुव्हलची कॉपी आहे आणि खर्च 26/12 म्हणजे 26,12,42,000 हे टेंटेटिव्ह बजेट आहे त्यांचा. त्याच्यात बजेट वाढेल सुद्धा, त्या वेळेच्या काळानुरूप कामाच्या वाढेल. आणि कर्नाटक सरकारचं आम्ही आवर्जून अभिनंदन करूया आणि याचा लाभ. यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते सुजय पाटील, बाबुराव खोत, अरुण निकाडे, कुमार माळी, किसन पोटले, नंदकुमार खोत, दीपक सुतार, मनीष माने, सुधाकर भराटे, धनाजी पोटले, तारशेन खोत, विशाल गवंडी, बिरू बोते, अनिल बोते, कुमार कापशे, सुखदेव मगदूम आदी उपस्थित होते. कोगनोळी उपकेंद्रावरील भार कमी होणार. आपाचीवाडीत विद्युत उपकेंद्र नसल्याने हालसिद्धनाथ यात्रा काळात कोगनोळी उपकेंद्रावर मोठा भार पडत होता. मात्र येथे सदर विद्युत उपकेंद्र मंजुरीमुळे कोगनोळी उपकेंद्रावरील भार कमी होण्यासह 6 गावातील शेतकऱ्यांना 24 तास विजेमुळे याचा मोठा लाभ होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.